जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील गहाळ झालेले एकूण 24 विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल्स 4.5 लाख रुपयाचे तांत्रिक पद्धतीनं शोध लावून डीबी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी वाढल्यानं दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्यानं डीबी पथकाचे प्रमुख सोमनाथ पडसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू नेम जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचं काम सोपवण्यात आलं होतं। त्यांनी प्राप्त सीडीआरचे विश्लेषण करून सन 2022, सन 2023 व 2024 मधील 24 विविध कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल किंमत अंदाजे 4.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल सोलापूर शहर व परराज्यातून हस्तगत केलेत। जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचं काम पोलीस हवालदार खाजप्पा आरेनवरू यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचं पोलीस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। जे मोबाईल चोरीला गेले होते, गहाळ झालेले होते, ते गहाळ झालेले मोबाईल आपल्याला तांत्रिक विश्लेषणाद्वारेच सर्वसाधारणपणे ते सापडतात आणि याच्या कामी सीडीआरचं विश्लेषण करून 2022, 23 आणि 24 मधले जवळपास 24 अँड्रॉइड मोबाईल्स आपण 4.5 लाखाचे ताब्यात घेतलेले आहेत आणि सदरचे मोबाईल आपण ज्या व्यक्तींचे चोरीला गेले होते त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये 6 जणांचे मोबाईल आज आपण इथं परत करत आहोत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चव्हाण साहेब, शबनम शेख मॅडम पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकाचे अधिकारी श्री सोमनाथ पडसळकर आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री आरेनवरू यांचं यामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो। सदरची कामगिरी हे पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, खाजप्पा आरेनवरू, श्रीकांत पवार, सायबरचे नेमणुकीस असलेले प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे।